श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने सीबीडी येथील सुनील गावस्कर मैदानात सुरू असलेल्या नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव 2025 च्या कार्यक्रमात शालेय समूह नृत्य स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की गेली 28 वर्ष समाज उपयोगी शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य संगीत व विविध स्पर्धेचे आयोजन इथे केले जात आहे। शालेय समूह नृत्य स्पर्धेमध्ये 25 शाळांनी सहभाग नोंदवला। सदर स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक विद्या उत्कृष्ट मंडळ बेलापूर तर द्वितीय पारितोषिक विद्या प्रसारक प्राथमिक बेलापूर यांनी पटकावला। तसेच तृतीय पारितोषिक म्हणून अमृता विद्यालय तर उत्तेजनार्थ म्हणून सेंट मेरी वाशी, डॉन बॉस्को हायस्कूल सीवूड्स, विद्या प्रसारक माध्यमिक बेलापूर, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 4 बेलापूर यांनी पटकावला। तसेच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे वेशभूषा परिधान करून आपली कला सादर केली। महोत्सवात विशेष करून ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती लक्षणीय ठरली असून महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांनी संस्कृती जोपासण्याचे काम ह्या कलेच्या माध्यमातून कलाकारांनी सादर केले। तसेच खूप उत्साहात महिला पुरुषांनी महोत्सवात सहभाग घेऊन आनंद लुटला। श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडको यांच्या वतीने सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रातील होतकरू तरुण विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे।
ज्यांनी ज्यांनी सुंदर स्वयंपाक करून आणला होता त्यांच्यासाठी पण बक्षीस आहे उद्या. आणि ज्या विद्यार्थ्यांनी चित्रकलेत भाग घेतला होता त्यांनाही बक्षीस आहे. त्यांनी आजवून उद्या 7:30-8ला उपस्थित राहावं. हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे. आणि उद्या महामानवाला वंदना आपलं हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांना वंदना करून आपण उद्याचा जो दिवस आहे तो आपण त्यांना अर्पण करणार आहोत. आपण सर्वांनी यायचंय आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. आता आपण बक्षीस वितरण करूच. लहान मुलांनी आज आपल्याला खूप आनंद दिला आणि इतिहासामध्ये घेऊन गेले. खरोखरच आपण त्यांना प्रथम पारितोषिक दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ज्या विद्यार्थ्यांना आता ट्रॉफी देणार त्यांना मोठी ट्रॉफी ही आपण येणाऱ्या 26 तारखेला संध्याकाळी इथे 6 वाजता आपण देणार आहोत. 5 वाजता सर्व विद्यार्थ्यांनी इथे उपस्थित राहायचंय. परवाच्या दिवशी चित्रकलेला काही विद्यार्थी आले होते. त्यांनी मला अनेक प्रश्न विचारले की हा कार्यक्रम दर महिन्याला का घेताय, तुम्ही कसे घडल्या. त्यांच्या मनात अनेक शंका होत्या. मला म्हणाले आम्ही पैसे जमा करू आणि हा कार्यक्रम करू. इतक्या छोट्या मुलांच्या मनातल्या कल्पना ऐकून मी भारावून गेले. कारण आता आई वडिलांना मुलांशी बोलायला वेळ नाही आहे. प्रत्येक जण बिझी आहे. कोण मोबाईल मध्ये, कोण टीव्ही सिरियल मध्ये. आणि लहान मुलं इतकी मन मोकळी गप्पा मारत होते. तेव्हा मला असं वाटलं की यांच्याशी कुठेतरी संवाद केला पाहिजे. आणि मग मी विचार केला की 26 तारखेला संध्याकाळी 5 वाजता सर्वांनी आपल्या मुलांना घेऊन इकडे या. आपण त्यांच्याशी बोलू, त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेऊ. एका विद्यार्थिनीने सांगितलं मी जे पैसे जमा करेन ते मी गोरगरिबांना दान करेन. इतके लहान मुलीचे इतके सुंदर विचार जे आतापासून जर त्याच्या मनात आहे तर पुढे जाऊन ते माझ्यासारखी नक्की होईल असं मला एक वाटलं. तिच्यात क्लिप आहे ती. आम्ही लहानपणी एखाद्या मुलीने डब्बा नाही आणला गरीब मुलीनी आम्ही तो वाटून घ्यायचो. आणि ती भावना त्या मुलीच्या मनात. कोणी काय सांगितलं, कोणी किती विचारले प्रश्न. काका होते त्या दिवशी माझ्याबरोबर. काका सांगतील की मुलीने काय विचारलं. तर परवाच्या दिवशी मी आणि ताई बसलो त्यावेळेला मुलं आले होते. एकेका एवढे सुंदर प्रश्न विचारले की ताईने विचारले की तुम्ही एवढ्या मोठ्या झाल्या कशा, मोठ्या म्हणजे अशा मोठ्या नाही पण तुम्ही ह्या पदाला पोहोचला कसा तुम्ही, असे प्रश्न विचारले. आणि हे कार्यक्रम तुम्ही महिन्याचे म्हणाल का ठेवत नाही. म्हणजे त्यांना घरामध्ये अशा प्रकारची एंटरटेनमेंट मिळत नाही. म्हणून ताईंच्याकडून ते अपेक्षा करतात की अशा प्रकारचे कार्यक्रम तुम्ही नेहमी ठेवा. पण काही कारणास्तव हे शक्य होणार नाही मग महिलाला ठेवणं वगैरे. तसं ताईने त्यांना समजावून सांगितलं. आणि म्हणून त्यांना 26 तारखेला आम्ही बोलवलेलं आहे. त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांच्या मनातील काय ज्या भावना आहेत त्या सगळ्या मी त्यांच्यावर जाणून घेणार आहोत वगैरे. तर सगळ्या पालकांना मी नम्र विनंती आहे की त्यांनी यावं. एका छोट्या मुलाने तर एवढा प्रश्न विचारला की काय बघायला आजी म्हणू की आई म्हणू की ताई म्हणू वगैरे. तर अशा प्रकारे मुलांच्या भावना आहेत व्यक्त करण्यासाठी स्टेजवर ताईंनी निर्माण करून दिलेलं आहे. तेव्हा ताईंचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांच्या विचारसरणीचं आपण स्वागत केलं पाहिजे. मुळात म्हणजे ना सुरुवात होते गाण्यापासून. गाणं काय बसवायचं आणि मुलांकडनं मला काय करून घ्यायचंय. ज्यावेळेस मी गाणं सिलेक्ट करत होती ना की माझे ऑलरेडी मला हे आता 3रं-4थं वर्ष आहे की मी कंटिन्युअली वेगवेगळ्या मुलांकडनं करून घेते आणि मी कंटिन्यू प्राइज घेते. आणि प्राइज घेत असताना दरवेळेस आता मुलांकडनं मला ह्या गोष्टीतून प्राइज मिळवायचंय. कधी स्त्रियांवरून काढले याच्यावरून घेतलेलं आहे, कधी वेगळ्या याच्यावरून. आता ह्या वेळेस माझ्या डोक्यात होतं की शिवाजी महाराज सगळ्यांना दिसतात पण शिवाजी महाराजांसोबत असणारे मावळे दिसत नाहीत. मग ह्या मावळ्यांना दाखवण्यासाठी मला हा विशाळगडाचा जी खिंड लढवली होती आणि महाराज गडावर पोहोचली हा जो किस्सा होता हा मला दाखवायचा होता. हे माझ्या डोक्यात होतं आणि ते मुलांकडनं मला करून घ्यायचं होतं. आणि मुलांनी त्यांना सांगितलं त्यानुसार त्यांनी म्हणजे
करायचं काही त्यांना माहित नाही. इतिहास हा 3री-4थीच्या मुलांना थोडक्यात माहिती असतो, एवढं पूर्ण माहित नाही. पण टीचरांनी सांगितलंय त्यानुसार आपल्याला करायचंय. विशालगड कुठं आहे, सिद्धी जोहर कोण आहे, एवढं 3री-4थीच्या मुलांना नाही कळत. कारण की इतिहास अजून त्यांना पूर्ण नाही, 5वी पासून पुढे आहे. पण ह्या 3री-4थीच्या मुलांनी मी सांगितलं असं करायचंय, त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि करून दाखवलं आणि कंटिन्युअली प्राइज घेत आहेत. हे त्यांचं 3रं प्राइज आहे ह्या वर्षातलं ह्या गाण्यावर. आणि मंदाताईंकडनं आम्हाला ह्या स्टेजवर फर्स्ट प्राइज भेटलं, त्यासाठी मंदाताईंचे खूप खूप थँक्यू. माझे नाव पियुष विकास भालेराव. आमच्या शाळेचे नाव प्राथमिक विद्या मंदिर बेलापूर. मी नंदाताईसाठी तारा जरा सांगतो माझ्याकडून. नंदाताईचा विजय अजून नंदाताईने आम्हाला अजून एक वन्स मोर दिला, म्हणून नंदाताईसाठी पण वन्स मोर. माझं नाव फौजान नझीर तानाजी. माझ्या शाळेचं नाव प्राथमिक विद्या मंदिर बेलापूर. डान्स मिळून खूप बरं वाटलं. डान्स मध्ये आम्हाला वन्स मोर भेटलं मंदाताई बद्दल. आम्हाला डान्स शिकवणारे श्रद्धा टीचर आहे. खूप आनंद वाटला. आम्ही या डान्सला इतकी मेहनत केली, असं की आम्ही कुठे जायला नाही केली. आम्हाला खूप वाटतं की आमचं कधीच पहिला नंबर आला नाहीये. फर्स्ट टाइम आला आमचा पहिला नंबर. पूर्ण वेळ 1-2 महिने झाले असतील. एक महिना. माझं नाव कशिश आहे आणि मी विद्याप्रसारक हायस्कूल बेलापूर करून आले आहे. मंदाताईंचे खूप आभारी आहोत आम्ही, कारण त्यांनी आम्हाला रंगमंच दिला, स्टेज दिला, त्याबद्दल धन्यवाद. माझं नाव पवले विजय कोली आहे. माझ्या शाळेचे नाव विद्याप्रसारक हायस्कूल आहे. मंदाताई मात्रे यांनी स्टेज दिला, याबद्दल धन्यवाद. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.